नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर आता जवळजवळ 1:45 वाजले आणि आता मी व्हिडिओ चालू केला आहे. पण त्या अगोदर पहिलं आज आहे महाराजांचा प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वताई दादांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो महाराज. आणि आता माझी सगळी देवपूजा वगैरे झाली बघा, सगळं झालं आहे म्हणून मी सकाळचं काय आता लवकर व्हिडिओ काही घेत नाही. थोडंफार सगळं झाल्यानंतर दाखवते का, तर इतकी आता ते पहिल्यासारखी अशी दगदग होत नाही मला. तर अगदी हळूहळू थोडेसे कामं करावं लागतात. आणि आता परत भाभी 2 दिवस सुट्टीवर आहे, त्यांचा पण सण आहे, तर भाभी 2 दिवस सुट्टीवर मग आणि माझ्यावर जास्त लोड राहणार आता. तर पूजा वगैरे झाली आणि जेवणावरती पहिले तुम्हाला तर पूजा दाखव. हे बघा, दीदीने मला कालच गजरे वगैरे सगळे आणून दिलेले. ती गेलेली साहित्य आणायला, तर तिने गजरे वगैरे सगळे आणून दिले. पूजापाठ कधीचीच झालेली, सगळं झालं असे सुंदर, कारण फुलं असले ना भरपूर तर पूजा एकदम छान होते. महाराजांनी पण गजरे गुलाब वगैरे सगळे असे छान पूजा केलीत. आज मोठे हार नाही भेटले तर छोटेच आणलेले, तेच घातलेत मी. कालची पण पूजापाठ याच्यामध्ये वेळ गेला, आजचं पण पूजापाठ वाचन सगळं करूपर्यंत भरपूर वेळ गेला. आणि मग आज पण साधं सिंपल जेवण बनवलं आहे. तर जेवण दाखवते काय बनवलं आहे. चपाती केली. विचार चाललेला पुरणपोळी करायचा, पण नाही, इतकं नाही उभी राहू शकत मी. तिखट डाळ बनवली. खूप कमी जेवण आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. शिरा बनवलायत आपला मस्त असा, जास्त गोड बनवलायत. भात खूप आज कमी प्रमाणात जेवण आहे, कारण जेवायला फक्त साहेब आणि मीच आणि कोबीची भाजी, बस एवढंच आहे. आज जास्त काही तामझाम केलं नाही. केलेला कांदा भाजी वगैरे करेल किंवा पुरणपोळी वगैरे करेल, पण जास्त उभं राहण्याची कॅपॅसिटी सध्या अजून नाही माझ्यामध्ये. तर कधी पण करता येईल काय, महाराज आहेच घरातच आहे आपलं बसलेले आहेत. कधी जेव्हा थोडंसं व्यवस्थित असेल त्यावेळेला करता येईल, कारण बाकीचे पण आज खूप कामं होते मला. दूध साखरेचा नैवेद्य ठेवलं, तो उचलून घेतला आहे आणि आता मला हा नैवेद्य ठेवायचा आहे. सगळे कामं आवरेपर्यंत बराच उशीर झाला आहे. आणि साहेबांनी काही मला भाज्या आणून दिल्यात, आता त्या पण निवडायच्या, पण आता त्या नाही. नैवेद्य ठेवून जेवण वगैरे, जेवण नंतर मग मी भाज्या निवडायला घेते. कारली आणून दिलेत, त्यांना भरलेलं कारलं पाहिजेत. मी जे बनवते हिरवी मिरचीचं त्यांना तसं आवडतं, दीदीला पण आवडतं तसं कारलं. आणि कांदे बटाटे सगळं संपलेलं होतं माझं, तर आणून दिले त्यांनी. आणि इकडे कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी पण आणले, पण कोबी लगेच बनवलात मी. हे असं आणून दिलं. आता बघू संध्याकाळी म्हटले दीदीला थोडीशी पावभाजी करून दे, कढीपत्ता पण नव्हता राहिला, असं हे आणून दिलेत. आणि तुळशी मातेला बघा, इथं जास्वंदाचं, आपल्या झाडाचं जास्वंदाचं फूल, मी झाडं खूप छान झाली, भरपूर फुलं येतात ह्या झाडाला. तर माता राणीला मी जास्वंदाचं फूल सगळे वाहिलेलं आहे. खूप दिवसातून बाहेरचा व्ह्यू बघा, हवा भरपूर चालू आहे. तर उन्हाळा म्हणून जाणवतच नाही, भरपूर असं खूप थंड हवा आहे मस्त. तर आता नैवेद्य वगैरे ठेवते आणि थोडा आराम करून. आणि बघा, ॲब्रो वगैरे कधीपासून नाही केलं तुम्हाला सांगते मी. जानेवारीत मला तिकडे जायचं होतं खाटूश्याम बाबाला, तेव्हा मी 1-2 तारखेला काहीतरी, 1 तारखेच्या अगोदरच मी केलेलं आहे. डिसेंबरमध्ये जवळजवळ ॲब्रो केलेले आहेत बघा. आणि खूप चेहरा बेकार दिसायला लागला. दीदी बोलली आज संध्याकाळी पहिली तू पार्लरमध्ये चल माझ्याबरोबर. मी अजून अशी लांब ना गाडीवर वगैरे बसत नाही आहे, पण इथेच आता आपल्या इथं नवीनच झालं आहे, रोडच्या त्या बाजूलाच बिल्डिंगमध्ये आता नवीनच झालं आहे असं. तर दीदी जाऊन आली तिकडे, परवाच दीदी गेलेली. तर चांगले आहेत बोलली, चल तुला इथं घेऊन जाईल. मग संध्याकाळी जरा थोडंसं ॲब्रो वगैरे करा, शक्य झालं तर थोडेसे केस कट करायचे. माझे केस आहे ना खूप पातळ झाले आणि हे बघा असे नुसते शेंडे हे झालेत. तर त्यामुळे मला असं वाटतं थोडेसे कट करा, पण असं वाटतं नको, जरा लांबच बरे वाटतात. कापले की मागे पूनमने कापलेले माझे तिकडे जाऊन एवढे बारीक झालेले, आणि मग साहेबले ओरडलेले मला, म्हणून मी केस बीस कापायच्या नादी लागत नाही जास्त. तर चला नैवेद्य ठेवते आणि मग बघू संध्याकाळी कुठं बाहेर जर खाली जाणं वगैरे झालं तर भेटते, नाही तर मग उद्या सकाळी काही कुठल्या एखाद्या रेसिपीसोबत काय आहे ते. कारण आता उद्या पण, उद्या आणि परवा पण 2 दिवस माझ्यावर कामाचं आहे, तर थोडंसं काय होईल तेवढं शेअर करेल तुमच्यासोबत. आणि रोज तर व्हिडिओ नाही शक्य, पण 1-2 दिवसातून पण तुम्हाला व्हिडिओ देणार. 1-2 दिवसातून 1-2. आता थोड्या नंतर तुम्हाला सांगितलं मी की दीदी पण थोडासा ब्रेक घेणार आहेत, तर मग दीदी असेल त्यावेळेला थोडीशी मदत होईल, तेव्हा मग त्यावेळेला घेतलं मी शूट. तर आणि दीदीच एडिट करून टाकते, तुम्हाला सांगते, एडिट वगैरे करते आणि तीच टाकते, तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी काय आता कुठलं काहीच करत नाही. आणि आता दीदीला जसा टाईम असेल तसं दीदी करेल. पण तुम्ही एवढे सगळे प्रेम देतात, खूप छान. आणि एवढ्या सगळ्या इतक्या काळजी करून सोनाच्या व्हिडिओला तर एवढ्या छान कमेंट करत होत्या, जेव्हा ऑपरेशनचे व्हिडिओ वगैरे गेले
इतक्या ताईंनी काळजी करून एवढ्या छान कमेंट केलेल्या. मी टोटली सगळ्या कमेंट वाचलेल्या ताईनं. म्हणजे झोपूनच असे त्यावेळेला काही काम नव्हतं, मग मी सगळ्या कमेंट वगैरे मी सोनाला सांगायची, किती ताई सुंदर प्रेम देतात, किती आपुलकीने बोलतात, किती काळजी घेतात. खूप छान असंच प्रेम असू दे ताईंनो. तर चला आता तुम्हाला भेटते मी संध्याकाळी. तुम्हाला इकडच्या रूममधले दाखवते बघा मी. याचा सेटअप इकडे ह्या भिंतीला होता बघा. इथे होतं सगळं काही. इथे त्यांनी लावलेलं आहे. इथलं सगळं काढलं. वरती बघा हे स्पीकर वगैरे असे वरती लावलेले आहेत. आणि हे सगळं केलेत बघा आता. आणि आपला इथला कट्टा तोडलात. इथं जो कट्टा होता त्या साईडचा जसा सिटिंग होतं इथं आपण केलेलं, हे सगळं काढलं. आणि असे पायाखाली चांगलं असं एकदम नरम टाकलं यशने, एकदम सॉफ्ट आहे. आणि सगळं त्याने सेटअप इकडं केलं बघा. यश रोज लाईव्ह येतो, सोनाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. यश आया लाईव्ह असं त्याचं चॅनलचं नाव आहे, आत्ताच्या नवीन चॅनलचं. आणि रोज रात्री लाईव्ह येऊन हे असले गेम वगैरे असतात त्यांचे. तर बघा हे गाडी म्हणजे पूर्ण गाडीसारखंच आहे सगळं काही बघा. ब्रेक वगैरे पासून सगळं काही. आणि हे व्हॉईस त्याचं व्हॉईसवर जायला. आणि हे स्क्रीन 2 त्याच्या, हे पहिले पण दाखवले होते मी तुम्हाला. आणि ते आपले गणपती बाप्पा, हे त्याला गणपती बाप्पा दिलेले आहेत भटजींनी, तेच इथं मी ठेवलेले आहेत. आणि आज मी यांना बघा असं फूल वगैरे वाहिले. आणि हा गोकूचं खूप यशला खूप म्हणजे खूप वेळ आहे गोकूचं. तर यशने असं ठेवलं आहे बघा हे सगळं, हा त्याचा सेटअप. आणि हे सगळं भिंतीला हे लावून घेतलं आहे. हे बोलवून त्यांना त्या अर्बनवाल्यांकडून करून घेतलेलं यशने हे सगळं. आणि हे टेबल वगैरे सगळं स्वतः यशने पूर्ण जॉईन करून काय कुठं काय स्वतः एकट्याने सेटअप केला आहे हा सगळा. त्याचे व्हिडिओ पण आहे बघा. पूर्ण टोटली यशने सगळं मागवलेलं आहे आणि त्यानेच केलेत एकट्याने. तर आता कट्टा नाही, तर इकडे सगळं मोकळंच आहेत. टॉवेल वगैरे पडले आहेत खाली. तर हे ना विंडो आता बंदच ठेवायला लागते का, तर त्याच्यावर खूप धूळ येते. मग आपलं विंडो नेहमीच अशी बंदच असते. भाभी फक्त कपडे टाकण्यापुरतं हे करते. त्यांचं AC सर्व्हिसिंग चालली आहे तिकडे. दोन्ही पण सर्व्हिसिंग करायचे आहेत. या बाजूची झाली. इकडचा ना गॅस काय लीक झाला होता का, संपलेला या बाजूचा गॅस लीक झाली ना, केलं कधी याचं असं सगळं झाकून ठेवून. धूळ उडाली तर मग ओरडणार. झाली इकडची AC आता क्लीन करतोय भैया. केलीत अजून एवढी गरमी नाही, पण असं वाटतं आता आवरून घेतलेलं बरं. नंतर मग या भैयाला लय कामं असतात, वेळ मिळत नाही यायला. साहेबांनी पण जरा वेळ काढलात, बोलली करून घेऊया. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. तर आज लवकर केलीत बघा. आज 11:15 झाले आणि मी व्हिडिओ लवकर सुरुवात केली. देवपूजा वगैरे झाली, पण आज फुलं नाही दिसत आहे. देवपूजा वगैरे सकाळी लवकर झाली, 9च्या अगोदरच झालेली. काल बोलले की संध्याकाळी जाईल कुठं पार्लरमध्ये वगैरे, अजिबात काही जाणं नाही झालं. वेगळंच काम मागे लागलं. दुपारनंतर AC वाले आले सर्व्हिसिंग करायला. 2 AC सर्व्हिसिंग करून घेतल्या. आणि त्यानंतर दीदीला अचानक इतका त्रास व्हायला लागला. म्हणजे दीदीला असं एक हात एकदम सून पडला, अंगाचा कापारा भरायला खूप हे झालं. तर दीदीला डॉक्टरकडे न्यावं लागलं काल संध्याकाळी. तर दीदी आत्ता उठली. मग तुम्हाला मी आता ती उठल्यानंतर मग मी व्हिडिओ घेतले. म्हटले चला ती झोपली तोपर्यंत नाही काही आवाज केला. गपचूप माझी काज भाभी नाही ना म्हटल्यावर मलाच काम करायला लागलं जरा. आणि मी हळूहळू करते आता. पहिल्यासारखं फास्ट काम बिलकुल करत नाही आणि मला होत पण नाही. तर हळूहळू करायचं आपलं, एकदम बसल्यापेक्षा थोडंसं. दुसरी एक भाभी जी येते ना माझ्याकडे नेहमी, ती येत होती चपात्या करायला ताईनं एवढे दिवस. पण काय झालं, तर तिच्या मुलांची परीक्षा चालू झाली आणि तिच्या नंदेची डिलिव्हरी पण झाली. तर त्यामुळे तिला सगळाच लोड आहे घरात, बघायला पाहिजे ना. तर मी स्वतःच बोलली. तरी ती बोलली मी पटकन येऊन अर्ध्या तासामध्ये आवरून जाईल. म्हटले नको, अजिबात नको येऊ. आणि तिचे नवरात्रीचे उपवास पण आहे, त्यांचे नवरात्र चालू आहे बघा. ज्या ज्या कोणत्या ताईंच्या असेल त्यांना मनापासून शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने नवरात्र पार पडो सगळ्यांचे. आपण तर काही करत नाही, म्हणजे हे नवरात्री नाही करत. तर त्या भावीच्या आहे म्हणून मी तिला बोलले नको, उपवास तापस आहे, तू काही माझ्याकडे कामाला येऊ नको. आणि आता मी बऱ्यापैकी काय काय किचनमध्ये तयारी केली. आज पहिल्यांदा काहीतरी, आता एवढं 2-3 महिन्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवते. कितीतरी दिवस तर रेसिपी नाही, कुठलं काय नाही, फक्त हिंड्या फिरण्याचेच व्हिडिओ दाखवले तुम्हाला. आता पण मी जेजुरीला जाणार आहे पुन्हा.
आता देव बनवून आले ना, एवढे 4-5 दिवसामध्ये देव येतील आणि देव आले की लगेच जेजुरीला जावं लागतं. तर रविवार बघूनच जेजुरीला येणार आहेत. मला तर असं वाटतं आज शनिवार, उद्याचा रविवार गेला तर लगेच पुढच्या रविवारपर्यंत मी जेजुरीला येईल असं. आणि जो गुढीपाडव्याचा व्हिडिओ गेला ताईंनो, त्या व्हिडिओला एवढ्या ताईंनी इतक्या कमेंट केल्या छान. सगळ्या प्रत्येकी ताईंनी फक्त काळजी केली की तुला बघून छान वाटलं आणि तू तब्येतीची काळजी घे. मी आता दीदीला पण सांगत होते, तिने पण वाचल्या कमेंट वगैरे. दीदीला पण भरभरून प्रेम देतात तुम्ही तर भारी वाटतं असं. तर तुमची सर्वांची खूप मनापासून आभारी ताईंनो, का तुम्ही इतक्या लांब राहून पण एवढी काळजी घेतात, इतकी काळजी करतात, इतकं प्रेम देतात. त्यासाठी हृदयातून तुमची सर्वांची मी आभारी आहेत. असंच प्रेम असू द्या. तर आता म्हटले दीदी घरी येत. दीदी आता उठली, अजून काहीच हे नाही बघा. तर पसारा आहे म्हणून तिकडे मी काही दाखवत नाही तुम्हाला. दीदी उठल्यावर बोलेल का तिला काय त्रास झाला, कशाने झाला ते पण सांगेल. किती त्रास चालू झाला सध्या ना, 3-4 वेळा तिला आता डॉक्टरकडेच नेलेत आम्ही एवढ्या हप्त्यामध्ये. इंजेक्शन देऊन देऊन ते B12 एवढं कमी झालं, 5 पॉईंटच B12 झालं तिचं. आणि बाकीचे कुठले रिपोर्ट रात्रीच केले, अचानक लगेच रिपोर्ट केले. ते तुम्हाला मी थोड्या दाखवते. पहिली एक छोटीशी रेसिपी दाखवते आता. तर ताईंनो आलेत आता किचनमध्ये. मला तर किचन माझा एकदम म्हणतात ना आवडता पार्ट. इथं काही बनवणं आणि किचनमध्ये किती काम करणं मला कधीच कंटाळा येत नाही. तर आता दीदीला मीठ वगैरे खूप कमी झाले. 2 महिने झाले ताईंनो मी दीदीला डबा नाही दिलेला. म्हणजे ऑपरेशन झालं 1 महिना, त्याच्या अगोदर 1 महिना मला त्रास होत होता. तर मी आणि ड्युटी इतकी बेकार, सकाळी 3ला घरातून 3ला उठायचे, 3:45ला घर सोडायचे. किती वाजता डबा देणार मी सकाळचा, इतकी बेकार ड्युटी होती तिची. तर त्यामुळे 2 महिने दीदीला घरचं जेवण म्हणून अजिबात नाही. बऱ्याच काही गोष्टी कमी झाल्या. तर रिपोर्टमध्ये रात्री आले. तर म्हटलं आता थोडंसं आहे घरात, आज उद्या घरीच आहे, तर थोडंसं जरा काहीतरी चांगलं खायला घालते तिला, तिच्या आवडतीचं. हे बघा, कुकरमध्ये मी 1 तांब्याभर पाणी गरम व्हायला ठेवून दिलेलं बारीक गॅसवर. आणि तेलाचा डबा मागवलेला, आता 2 दिवसापूर्वीच मागवला गुलाब तेल. हा डबा जो आता मी किटलीमध्ये काढून घेतला बघा. तर हा जो मला 840 रुपयाला 850पर्यंत जो यायचा ना, तो 1000ला झाला हा डब्बा. तेलाचे भाव वाढले. आपलं हे गुलाब तेल असं शेंगतेल बघा, तोच असतो नेहमी. तर तेलाचे भाव खूप वाढले आणि सिलेंडरचा तर खूप प्रॉब्लेम चालू आहे. पण आपल्याकडं नाही, मला आला आहेत आता 3-4 दिवसापूर्वी सिलेंडर आला आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा मी पीठ मळून ठेवलं इथे. आणि दीदीला पावभाजी करायची आहेत. तर ताईंनो 1 शिमला मिरची घेतलेली, तर त्यातून मी अर्धी कट करून घेतली. इथे अर्धी, 1 टमाटा. कोबी घालत नाही, खूप ताई कोबी नाही घालत आहे, पण आपल्या घरात कोबी लागतेच पावभाजीला. 1 वाटीभर वाटाणा घेतला आहे आणि 1 वाटीभर फ्लॉवर घेतली. आणि 2 बटाटे मी पाण्यात असे बघा स्वच्छ धुवून असे कापून ठेवले, इथे पाण्यात टाकून ठेवले. तर आता हे गरम पाणी का करायला ठेवलं, तर भाज्यांचं आणि गरम पाण्यात ताळमेळ बसावा म्हणून. थंड पाणी ओतलं तर कुकरची शिट्टी व्हायला थोडंसं हे होतं आणि भाज्यांची पण चव कमी होती. तर तुम्हाला माहिती, बरेच वेळा मी गरमच पाणी घालते सगळ्याच गोष्टींना. आता मी ट्रायपॉड लावते, खूप दिवस झाले ट्रायपॉड नाही लावलं. आणि तुम्हाला सांगू, मला रात्री डॉक्टर बोलले हे मीठ जास्तीत जास्त नका वापरू. आता आपल्या सगळे सांगतात का व्हाईट मीठ वापरू नका, पण ते मला बोलले तुम्ही व्हाईट मीठ वापरा. दीदीचं मीठ खूप कमी झालं आहे. आता हे पण थोडंसं ते पण थोडंसं असं मिक्स करणार. खूप दिवसातून ट्रायपॉड आज किचन सोनाने लावलेलं बघा. सोना आली ना तेव्हा सोनाने लावले. माझ्या सोनाने एवढं ॲडजस्ट केलं ना इथे, कारण मला सवय झाली इथं या छोट्याशा जागेमध्ये काय करायची. पण आज ट्रायपॉड लावला इथे, मला पण भारी वाटतं आहे. सोना माझी खूप आली ना, धडपड करून ॲडजस्ट खूप करते. तर ताईंनी बघा मी आता कुकर गरम व्हायला ठेवला आहे, गॅस फास्ट ठेवला आहे. कोणत्या ताईंना गॅसचा वगैरे खूप प्रॉब्लेम येत असेल, तर आता काय पर्याय नाही बघा. प्रॉब्लेम खूप चालले, पण आता काय आपल्या हातात काही नाही. तेल खूप तापलेत. आता फक्त थोडंसं जिरं घालते इथे. जिरं घातलं ना छान होते चवीला. आणि इथे मी 1 कच्चा कांदा पण टाकला बघा. टोमॅटो टाकला 1 आणि कांदा पण, सगळे एकत्र टाकून देणार आहेत. तेच पान पण घेतलंय. एकदम
आणि 1 चमचाभर मीठ. मीठाने चांगली चव उतरती. फोडणी दिली आणि आता मी गरम पाणी घालते. गरम पाणी घातलं तर कारण भाज्या गरम झाल्या आणि पाणी गरम म्हटलं पटकन लगेच शिट्ट्या व्हायला पण वेळ लागत नाही. आणि किंवा भाज्या गरम राहणार, थंड पाणी घातलं ना थोडंसं जरा त्यांचं म्हणतात ना टेम्परेचर बिघडतं. आता एवढं आहे पाण्यामध्ये मी या कुकरमध्ये खूप पटकन शिजतात आहे नव्हतं. मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहेत. एक साईडला ठेवते आणि इकडे दुसरं काही बनवते अजून. याला त्या घ्या. आता कुकर मी त्या साईडला ठेवला आणि तुम्हाला हा गाऊन असा दिसत होते. काल पण मी रेड कलरचा घातलेला आणि हा थोडासा चॉकलेटी कलर आहे तर एकसारखेच दिसतात जवळजवळ ते. तो जास्तच लाल कलर येतो असं ते. आता 3-4 असे हे गाऊन असे एकसारखेच झाले. आता मी ते बघा भेंडीची भाजी बनवायची ती कापून ठेवली पण पहिला साबुदाणा बनवते यातला. आणि हा साबुदाणा आता पुन्हा मला गावावर 30 किलो साबुदाणा आलाय. पूर्ण 1 कट्टा साबुदाण्याचा आलाय बघा किती छान फुगतोय आणि एक मोकळा मोकळा होतोय बघा. मी रात्रीच भिजवलेला आहे ताईनो आणि एकदम मस्त भिजलाय छान असा. तर यशला आज उपवास आहे. आज आहे शनिवार आणि खूप दिवसातून पुन्हा तुम्हाला साबुदाणा बनवून दाखवते. थोड्याशा मिरच्या कापल्या मोठ्या मोठ्या म्हणजे काढून टाकता येतील. आणि उकडलेला बटाटा होता फ्रीजमध्ये तर तोच टाकते मी आता इथे. यशला ते वाटून नाही आवडत शेंगदाणे किंवा मिरची असं काही. तिथेच 1 चमचा मीठ घातलंय. दीदी घरी तर तिला पण आवडतं साबुदाणा म्हटलं ती पण थोडंसं खाईल. खाण्याकडे एकदम खूप दुर्लक्ष चाललंय दीदीचं. बटाटा चांगला मीठ घालून परतून घेतला थोडासा आणि शेंगदाणा कूट असा बारीक कूट करून ठेवलेला होता तो जरा परतून. बटाटा असा कडेला चिकटू नाही दिला ना तर साबुदाणा बिलकुल कडेला चिकटत नाही ताईंनो. असं छान होतो म्हणजे चिकटून बसला तर एकदम चिकट होऊन जातो. आता एवढं सगळं नाही बनवत आहे कारण यश खिचडी नाहीच बोलले जातो. बोलला मला नको साबुदाणा पण मी जबरदस्ती बनवते. पुन्हा आता थोडंसं मीठ घालून परत तोपर्यंत याच्या 2 शिट्ट्या झाल्यात. अजून 4 होऊ देणार आहेत. हे बघा अशी झाकून चांगली झाकण देऊन बारीक गॅसवर मी थोडीशी अशी चांगली खिचडी परतून घेतली. आजा बाबी आजा. ते बघा ताईने तुम्हाला बोलत होते ना मी बाबीचं नाव घेत होते आणि आली बघा. ये बघा आली तिकडे. अरे मुँह दिखा ना अपना, मैं अभी तेरे बारे में बात कर रही थी. इधर आजा कि तू आती थी मुझे इतना हेल्प करती थी. लय मदत करते ताईनो. येऊन एवढं गडबडीन चपात्या कर काय कर खूप मदत करायची भाभी मला येऊन आणि शाळेचं सगळं काही बघून. आणि माझे कितीतरी दिवस हातात बांगड्या नव्हत्या गळ्यात नव्हतं. 15 दिवस मी अशीच होते जेव्हा ऑपरेशन झालं त्यानंतर. हे सगळं करायची भाभी. हातात पायात पैंजण घाल हे करत तिचा असा जीव चालायचा. बघा आपण जर कोणाला प्रेम दिले ना ताईनो खरंच आपल्यावर जीवापाड प्रेम करतात माणसं. आता येस का आता ते बोलले तिकडं की आपली भाभी नाही आली कामात. हिने लगेच मला फोन केला मी येते. आता हिचे उपवास चालू आहे तुम्हाला बोलले ना. उपवास आहे ना तेरा तो क्यों आई फिर ऐसे घूमने आए मिलने आए. अशी चिपकते तिला असं लागतं माझ्याजवळ. असू द्या. तर बघा साबुदाणे झालेत बनवून. हे बघा